शब्दलतिका या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. संपूर्ण वर्षभर येणाऱ्या महाराष्ट्रीयन सणांची माहिती खास आपल्यासाठी. आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. विविध प्रांत, विविध राज्य, विविध राज्याची वेशभूषा वेगळी, भाषा वेगळी आणि साजरे केले जाणारे सणही वेगवेगळे. त्यातच आपल्या महाराष्ट्राच्या सण समारंभाची खासियत ही काही औरच असते. मला तर वाटते सर्वात जास्त सण हे आपल्या महाराष्ट्रातच साजरे केले जात असावे. अशाच वर्षभर साजऱ्या होणाऱ्या सर्व सणांची क्रमवार माहिती केवळ आपल्यासाठी. प्रत्येक सण केवळ आनंद, उत्साह आणि नवचैतन्य घेऊन येतो. यातून संस्कृतीचे जतन तर होतेच, पण एक आध्यात्मिक वातावरण पण निर्माण होते, ज्यामुळे आपल्याला एक वेगळीच मनःशांती मिळते. तेव्हा अशा वर्षभर चालणाऱ्या वेगवेगळ्या सणांची महिन्यानुसार क्रमवार माहिती, यामुळे आपल्या ज्ञानात भर पडेल हे नक्की. आपल्या हिंदू कालदर्शिकेच्या महिन्यानुसार किंवा मराठी महिन्यानुसार पहिला महिना म्हणजे चैत्र महिना आणि या चैत्रातला पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या 3.5 मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नवीन उपक्रमाचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढीपाडव्यापासूनच रामजन्मोत्सवाचा कार्यक्रमही साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात. उंच बांबूच्या काडीला कडुंबाची डहाळी, काडीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात. फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधून त्यावर तांब्या धातूचे भांडे बसवले जाते. गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो. तयार केलेली गुढी दारात उंच गच्चीवर लावतात. गुढीला गंध, फुले, अक्षता वाहतात व निरांजन लावून उदबत्ती दाखवतात. दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळदी कुंकू, फुले वाहून गुढी उतरवली जाते. या दिवशी आनंद साजरा करत आप्तेष्टांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा नवीन वर्षाचा शुभारंभ असतो. त्यानंतर चैत्र महिन्यातला आपला दुसरा सण म्हणजे रामनवमी. चैत्र शुद्ध नवमी हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा 9वा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा 7वा अवतार समजले गेलेले श्रीराम यांचा जन्म झाला अशी मान्यता आहे. हा दिवस श्री रामनवमी म्हणून साजरा करतात. या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर दुपारी 12 वाजता रामजन्माचा सोहळा होतो. श्रीरामांच्या चित्रास, मूर्तीस इतर हारासमवेत गाठी पण घालतात. श्रीरामाची पूजा करताना त्यांना करिंगळी जवळच्या बोटाने म्हणजेच अनामिकेने गंध लावतात. श्रीरामांना हळदी कुंकू वाहताना आधी हळद आणि नंतर कुंकू उजव्या हाताच्या अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन चरणावर वाहतात. श्रीरामांना केवडा, चंपा, चमेली, जाई ही फुले वाहिली जातात. त्यानंतर आरती करून प्रसाद वाटतात. रामजन्माच्या दिवशी साजऱ्या केल्या जाणाऱ्या उत्सवात रामजन्माचा पाळणा अवश्य म्हटला जातो. त्यानंतर चैत्र महिन्यातला तिसरा सण म्हणजे चैत्र शुद्ध एकादशी. चैत्र शुद्ध एकादशी ही चैत्र महिन्यातील शुद्ध पक्षातील 11वी तिथी आहे. त्यानंतरचा सण म्हणजे महावीर जयंती. महावीर जयंती हा जैन धर्मियांचा मुख्य सण आहे. शेवटचे जैन तीर्थकार भगवान महावीर यांच्या जन्मदिनानिमित्त हा सण साजरा करण्यात येतो.
इतिहासविषयक जैन धर्मीय मान्यतेनुसार महावीरांचा जन्म इसवी सन पूर्व 599 अथवा इसवी सन पूर्व 615 साली चैत्र शुद्ध त्रयोदशी या तिथीस झाला होता. त्यानंतर चैत्र महिन्यातला आणखीन एक महत्त्वाचा सण म्हणजे रामभक्त श्री हनुमानाची हनुमान जयंती. हनुमान जयंती म्हणजे हिंदू देवता हनुमान यांचा जन्मदिवस. चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जयंती साजरी केली जाते. या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासूनच षडोपचार पूजेला तसेच कीर्तनाला प्रारंभ होतो. सूर्योदयाला हनुमानाचा जन्म होतो अशी कथा आहे. त्यानुसार कीर्तन संपते आणि सर्वांना प्रसाद वाटला जातो. हनुमान यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील अंजनेरी येथे झाला होता. त्यानंतरचा सण म्हणजे चैत्रगौरी. महाराष्ट्रात चैत्र महिन्यात शुक्ल पक्षात चैत्र शुक्ल तृतीयेपासून चैत्रगौर बसवली जाते. देवीला झोपाळ्यात बसवून महिनाभर म्हणजे वैशाख शुक्ल तृतीया अक्षय तृतीयेपर्यंत तिची पूजा केली जाते. शिवपत्नी पार्वतीची ही गौरी रूपातील पूजा होय. त्यानंतर चैत्र महिन्यातील शेवटचा सण किंवा व्रत म्हणजे चैत्र कृष्ण एकादशी. ही चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील 11वी तिथी आहे. चैत्र महिन्यानंतर येतो तो वैशाख महिना. वैशाख हा एक हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनांकानुसार दुसरा महिना आहे. वैशाख महिन्यातील पहिला सण म्हणजे अक्षय तृतीया. भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा दिवस आणि 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त. अक्षय तृतीया हा हिंदू दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय तृतीया येते. अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. जैन धर्मामध्येही या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशेष आहे. या दिवसाला अख्खा तीज असेही म्हटले जाते. या दिवशी अन्नपूर्णा जयंती, नरनारायण या जोडदेवाची जयंती, परशुराम जयंती, बसवेश्वर जयंती आणि हयग्रीव जयंती असे या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्याचे लेखनीय म्हणून गणपतीने काम केले अशी आख्यायिका प्रचलित आहे. त्यानंतर वैशाखातील आणखीन एक महत्त्वाचा सण म्हणजे बुद्ध जयंती. तथागत गौतम बुद्ध यांचा जन्मदिन. बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मियांचा सर्वात महत्त्वाचा सण उत्सव आहे. हा सण जगभरात विशेषतः भारतात वैशाख पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती व महापरिनिर्वाण या तिन्ही घटना झाल्या आहेत. आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी धम्म सिद्धांतामुळे तथागत बुद्धांना जगातील महापुरुष व गुरु मानले जाते. बौद्ध धर्मियांची मोठ्या प्रमाणावर संख्या असणाऱ्या चीन, जपान, व्हिएतनाम, थायलंड, भारत, म्यानमार, श्रीलंका, सिंगापूर, अमेरिका, कंबोडिया, मलेशिया, नेपाळ, इंडोनेशिया या देशासह सुमारे 180 देशातील बौद्ध लोक हा सण उत्सवात साजरा करतात. वैशाख महिन्यानंतर येतो तो ज्येष्ठ महिना. ज्येष्ठ हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर कालगणनेनुसार तिसरा महिना आहे. ज्येष्ठ महिन्यातील सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे वटपौर्णिमा. वटपौर्णिमा ही ज्येष्ठ महिन्यात साजरी केली जाते. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी स्त्रिया वटीपौर्णिमा नावाचं व्रत करतात. या व्रतामध्ये विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. निसर्गतः दीर्घायुष्य असणाऱ्या वृक्षाचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड, पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली असावी. एखाद्या जातीचा वृक्ष
एकदा पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत नाही आणि त्यातच वडाचे सामर्थ्य हे खूप मोठे आहे. म्हणूनच आपल्या पतीच्या आरोग्यासाठी आणि आयुष्यासाठी वडाची पूजा विवाहित स्त्रिया करत असतात. त्यानंतर येतो तो आषाढ महिना. आषाढ हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातला 4था महिना आहे. सूर्य जेव्हा 16 जुलैच्या सुमारास कर्क राशीत प्रवेश करतो तेव्हा हिंदू पंचांगातील आषाढ सुरू असतो. भारतीय सरकारी पंचांगानुसार 22 जून ते 22 जुलै या काळात आषाढ महिना असतो. आषाढ महिन्यातील एक महत्त्वाचा दिवस आणि वारकऱ्यासाठी एक महत्त्वाचा उत्सव आणि सण म्हणजे आषाढी एकादशी. आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी स्थिती. आषाढ महिन्यात किमान 2 एकादशी असतात. आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढ वद्य एकादशी अशा 2 एकादशी या महिन्यात असतात. तिथीची वृद्धी झाली किंवा अधिक मास असेल तर आणखीन एखादी एकादशी असू शकते. या एकादशीला पांडुरंगाची, पंढरपूरच्या विठ्ठलाची खूप मोठ्या प्रमाणात उपासना केली जाते. आषाढी एकादशीला अनेक दिंड्या, पताक्या आणि वारकऱ्याचे दर्शन घेतले जाते. लाखो भाविक पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असतात आणि सर्व महाराष्ट्रात हा खूप मोठा उत्सवाचा आणि वारकऱ्यांचा एक मोठा सण म्हणून गणला जातो. या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पंढरपूरच्या पांडुरंगाची पूजाविधी करतात आणि एका सामान्य नागरिकालाही तो मान मिळवला जातो. आषाढी एकादशी हा महाराष्ट्रातील एक खूप मोठा सण आणि व्रत करणाऱ्यासाठी एक साधा सोपा असा विठ्ठलाचा उपवास करणारा व्रताचा भाग आहे. त्यानंतरचा सण म्हणजे गुरुपौर्णिमा. आषाढ पौर्णिमेस गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी व्यासपूजा करण्याची प्रथा आहे. गुरुपौर्णिमा म्हणजे एक प्राचीन काळापासून चालत असलेली परंपरा आहे. जसे महाभारतातल्या कथेमध्ये महान धनुर्धारी अर्जुन बोधिप्राप्तनंतर बुद्धांनी आपला प्रथम धर्मोपदेशक सारनाथ येथे कौंडिन्य, वप्य, बद्धीय, असज्जी आणि महानाम यांच्या 5 भिक्खूंना दिली. बौद्ध इतिहासाच्या पहिल्या धर्मोपदेशाला धम्मचक्र प्रवर्तन सूत्राने संबोधले जाते. अशा 5 भिक्षूंना पंचवर्गीय भिक्षू म्हणून ओळखले जाते. आषाढ पौर्णिमेच्या ज्या दिवशी बुद्धांना 5 भिक्षूंना पहिला धर्मोपदेश दिला ती पौर्णिमा आज गुरुपौर्णिमेच्या नावाने प्रचलित आहे. आषाढ पौर्णिमा कंबोडिया, थायलंड, श्रीलंका, लाओस, म्यानमार आणि वेगवेगळ्या देशामध्ये साजरी केली जाते. महर्षी व्यासांना गुरुपौर्णिमेदिवशी पूजनीय स्थान दिले जाते. या दिवशी प्रत्येक शिष्य आपल्या गुरुची पूजा करतो किंवा गुरुला वंदतो. गुरूंच्या अनेक शिक्षेचे आज परावर्तन होत असते. त्यानंतर येतो तो श्रावण महिना. श्रावण महिना म्हणजे जणू सणांचा राजाच असतो. श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातला 5वा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो. त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेतील श्रावण महिना हा 23 जुलै ते 22 ऑगस्ट या तारखेदरम्यान असतो. श्रावणातील हिंदीत सावण म्हणतात. संस्कृतमध्ये श्रावण असे कमीत कमी 2 शब्द आहेत. श्रावण महिन्यातील पहिले वृत्त किंवा पहिला सण म्हणजे मंगळागौर. महाराष्ट्रातील महिलांचे हे एक व्रत आहे. मंगळागौर हे हिंदू धर्मातील एक व्रत आहे. हे श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित महिलेने लग्नानंतर पहिले 5 वर्ष करावयाचे असते. यासाठी अशाच इतर नवविवाहितांना बोलावून सकाळी एकत्रित पूजा करतात व त्यानंतर रात्री जागरण करतात. जागरणाच्या वेळी विविध खेळ खेळण्याची प्रघात आहे. खेळामध्ये परंपरागत चालत आलेली गाणीही म्हणतात. लाट्या, बाई लाट्या, सारंगी लाट्या, आठून गेलं कठून गेलं आदी गाणी म्हणण्यात येतात. नऊवारी लुगडे नेसून व नाकात नथ घालून पारंपरिक दागिने घालून
हे व्रत करण्याची प्रथा आहे. त्यानंतर श्रावणातील दुसरा सण म्हणजे नागपंचमी. नागपंचमी हा हिंदू सण आणि एक व्रत आहे. नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सण आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे. कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. त्या दिवसापासून नागपूजा प्रचारात आली असे मानले जाते. दर 12 वर्षांनी नागपंचमीच्या दिवशी देशभरातील नाथ संप्रदायाचे लोक गंगा गौतमी किंवा अहिल्या गौतमी संगमावर स्नान करतात. त्यानंतरचा श्रावणातील पुढचा सण म्हणजे श्रावण पौर्णिमा. म्हणजे या श्रावण पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन असेही म्हणतात. या पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन साजरे केले जाते. नारळी पौर्णिमा. श्रावण पौर्णिमेचा दिवस हा भारताच्या समुद्रकिनारी राहणारे प्रांत नारळी पौर्णिमा म्हणून साजरे करतात. समुद्र वरुणाचे स्थान समजले जाते. वरुण हा पश्चिमेच्या दीपकाल आहे. त्याला या दिवशी श्रीफळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची हिंदू प्रथा आहे. समुद्राशी एकरूप झालेल्या आणि जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या कोळी समाजाकडून नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा केली जाते. मासेमारीसाठी सागर संचार करणाऱ्यांनी वर्षकालीन शुद्ध सागरावर जाणे थांबवलेले असते. पावसाळ्याच्या सुरुवातीचे दिवस हा काळा माशांच्या प्रजननाचा काळ म्हणून या काळात मासेमारी करत नाहीत. श्रावण पौर्णिमेच्या सागराला श्रीफळ अर्पण करून सागर पूजन झाले की समुद्रात होड्या नेऊन मासेमारी सुरू होते. मासेमारी करणारे कोळी वर्षानुवर्ष हा नियम कटाक्षाने पाळत आलेले आहेत. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी राखी पौर्णिमाही असते. त्या दिवशी बहीण भावाला राखी बांधतात आणि ओवाळतात. या विधीला रक्षाबंधन म्हणतात. हा मूळ उत्तरी भारतातील सण आता उर्वरित भारतातही पाळला जातो. या दिवसाची आख्यायिका प्रसिद्ध आहे. देव आणि दानव यांच्यातील युद्ध सुरू होते. देवांचा पराभव होणार असे दिसत असताना देवराज इंद्राची पत्नी इंद्राणी हिने आपल्या इंद्राच्या मनगटातला एक संरक्षक धागा बांधला आणि दुसऱ्या दिवशी देवाचा विजय झाला. त्या दिवसापासून ही प्रथा सुरू झाली असे मानले जाते. मात्र काळाच्या ओघात आता बहिणीने भावाला राखी बांधावी असे संकेत रूढ झाले आहेत. त्यानंतर श्रावणातला आणखीन एक सण म्हणजे कृष्ण जन्माष्टमी. जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी, कृष्ण जन्माचा दिवस. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषतः कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला, गोकुळात आनंद झाला असे गाणे गात अनेक लहान थोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाळा करून कृष्णचरित्राचे सोंगे आणण्याचा प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत उंच मडक्यात दही दुधाने भरलेले हंडा ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहोचून तो हंडा फोडण्याची गोविंदा हा साहसी खेळ होतो. हा महाराष्ट्रातील एक वैश्य नृत्य उत्सव आहे. श्रीकृष्णाने व्रजमंडळात गायी चारताना आपण व आपले सवंगडी या सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून त्या खाद्यपदार्थाचा काला केला व सर्वांसह त्याचे भक्षण केले अशी कथा आहे. या कथेला अनुसरून गोकुळाष्टमीच्या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा आहे. त्यानंतर श्रावणातला शेवटचा सण आणि शेवटचा दिवस म्हणजे पोळा. पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या आणि किंवा भाद्रपद अमावस्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो.
विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगणा सीमा भागातसुद्धा हा सण साजरा होतो. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावास्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. असा सर्जाराजाचा सण म्हणजे पोळा. पोळा हा जरी बैलाचा सण असला तरी त्या दिवशी शेतकरी आपल्या बैलराजाला सजवून रंगवून त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी नैवेद्याला पुरणाची पोळी करतो. त्याच्या शिंगामध्ये पोटबळे म्हणून गव्हाच्या पिठाचे जे तयार केले जातात ते अडकवले जातात. त्याचा रुसवा काढला जातो आणि आपल्या या बळीराजाला, या मित्राला, या बैलाला सुद्धा शेतकरी सजवतो आणि त्याची इच्छा पूर्ण करून त्याच्याशी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा साजरा करतो. त्याचबरोबर श्रावण महिन्यात महत्त्वाची उपासना केली जाते ती शिवाची म्हणजेच महादेवाची. श्रावण महिना हा उपासकासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी महाराष्ट्रात किंवा इतर राज्यातसुद्धा शिवउपासना मोठ्या प्रमाणात केली जाते. शिवाची पूजा अर्चना करून उपवास किंवा व्रतस्थ राहिलं जातं आणि बेलफळे वाहून शिवाचा उपासना करतात, त्याची पूजाविधी करतात आणि 12 ज्योतिर्लिंगातील जिथे मोठे तीर्थस्थळ आहे त्या ठिकाणीही मोठ्या उत्सवात शिवउपासना केली जाते. शिवउपासना आणि श्रावण महिना हे जणू एक सूत्रच बनलेले आहे. तर असा हा सणांचा असलेला राजा श्रावण हा सर्व सणांची महती सांगणारा आहे. श्रावण महिन्यानंतर येतो तो भाद्रपद महिना. भाद्रपद हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेप्रमाणे 6वा महिना आहे. सूर्य जेव्हा कन्या राशीत प्रवेश करतो तेव्हा सौर भाद्रपद सुरू होतो. भाद्रपद महिन्यातील पहिली उपासना म्हणजे हरितालिका. हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारिकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे. हरिता म्हणजे जिला नेले ती आणि आली म्हणजे सखी पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखी तपश्चर्येला घेऊन गेली म्हणून पार्वतीला हरितालिका असे म्हणतात. हरितालिका कथा ही भविष्य पुराणातील हरगौरी संवादात आली आहे. या दिवशी हरितालिकेची पूजा केली जाते. त्यानंतरचा सण म्हणजे गणेश चतुर्थी. हिंदू धर्मियांचा एक सार्वजनिक उत्सव किंवा गणेश उत्सव असेही संबोधले जाते. श्री गणेश चतुर्थी ही भाद्रपद शुक्ल चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे. गणेशाच्या अवतारापैकी गणेश यांचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते. गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धिविनायकी चतुर्थी किंवा शिवा असेही म्हटले जाते. या चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आणि स्थान आहे. असे मानले जाते की गणेशाला प्रसन्न केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती प्रस्थापित होते. गणेशाला लाडू आणि मोदक खूप आवडतात. त्यामुळेच गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाला मोदक आणि लाडू अर्पण केले जातात. गणपतीची पूजेनंतर आरती केली जाते. या दिवशी गणपतीची स्थापनाही केली जाते. गणपती हा संघटनेचा देवता आहे. ऋग्वेदात बृहस्पती देवताची स्तुती केली आहे. तो सर्व गणांचा अधिपती आहे असे त्यात म्हटले आहे. या देवतेचा विकास होऊन पुराण काळात तिला गणपती हे रुक्तपाप झाले. असे मानले जाते की भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत महाराष्ट्रात गणेश उत्सव साजरा होत असतो. सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी 1894 साली केली. या काळात गणेशाची उपस्थिती अनेक धार्मिक व सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम केले जातात. यानंतर येते ते गौरीपूजन किंवा ज्येष्ठा गौरी पूजन. गौरीपूजन वा महालक्ष्मी पूजन हे हिंदू महिलांचा भाद्रपद महिन्यातील एक महत्त्वाचे व्रत आहे. गौरीपूजन हा महाराष्ट्रातल्या सणापैकी एक सण आहे. यास महालक्ष्मी पूजन असेही म्हणतात. यानंतर येतो तो पितृपक्ष. दिवंगत पूर्वजांचे पूजन करण्याचे हे 15 दिवस असतात. भाद्रपद अमावस्या किंवा सर्वपित्री अमावस्या
किंवा पितृमोक्ष अमावस्या असेही म्हणतात. ज्या हिंदूंना आपल्या पितरांच्या मृत्यूतिथी नक्की माहीत नसतात असे सर्व धार्मिक प्रवृत्तीचे लोक या दिवशी पितरांचे श्राद्ध करतात किंवा निदान कावळ्यासाठी वाढलेल्या अन्नाचे ताट ठेवतात. त्यानंतर येतो तो अश्विन महिना. हिंदू पंचांगाप्रमाणे अश्विन महिना हा भाद्रपदानंतर आणि कार्तिक महिन्याच्या आधी येतो. अश्विन महिन्यातील पहिला उत्सव म्हणजे शारदीय नवरात्र. 9 दिवस केले जाणारी देवीची पूजा. शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव तसेच देवीशी संबंधित व्रत आहे. हिंदू धर्मात देवीची विशेष आराधना वर्षातून 2 वेळा केली जाते. वासंतिक नवरात्रात चैत्रशुद्ध प्रतिपदा ते चैत्रशुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते. शारदीय म्हणण्याचे कारण इतके की हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते. भारतामध्ये सर्वत्र या नवरात्रामध्ये प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे कमी अधिक स्वरूपात पूजा कृत्य घडते. दुर्गोत्सव हा वर्षातून शरद ऋतू व वसंत ऋतूतही साजरा करण्याची प्रथा असल्याचे काही ग्रंथातून दिसून येते. दुर्गा देवतेचे महात्म्य भविष्यपुराणात कथन केलेले आढळते. आश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेची 9 दिवस मनोभावनेने पूजा करणे म्हणजे घटस्थापना किंवा नवरोत्सव स्थापन करणे हे मानले जाते. महाराष्ट्रात 3.5 पीठाचे महत्त्व आहे. त्यातील तुळजापूर, कोल्हापूर, माहूर या देवीचेही पूजा येथे केली जाते. महाराष्ट्रात घटस्थापनेला खूप महत्त्वाचे स्थान आहे. त्यानंतरचा सण म्हणजे विजयादशमी किंवा दसरा. विजयादशमी म्हणजे आश्विन शुद्ध दशमी हा दिवस भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा मानला जातो. याच दिवसाला दसरा असेही म्हटले जाते. देवीच्या घटाची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे होते आणि 10व्या दिवशी विजयादशमी साजरी करण्यात येते. विद्येची देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचे पूजन या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी विशेषत्वाने केले जाते. या दिवशी अपराजिता देवीची पूजा करतात. दसऱ्याच्या दिवशी गावाची सीमा ओलांडून जाण्याची प्रथा आहे. लोक या दिवशी परस्परांना म्हणून आपट्याची पाणी देतात. सायंकाळी गावाची सीमा ओलांडून ईशान्येस जायचे. शमीच्या किंवा आपट्याच्या झाडाची पूजा करायची. तेथे अष्टदल रेखाटून त्यावर अपराजिता देवीची स्थापना करायची आणि तिला प्रार्थना करायची की मला विजयी कर. त्यानंतर योद्ध्यांना शस्त्रपूजन, व्यापाऱ्यांनी व्यापारासाठी प्रयाण व विद्यार्थ्यांनी सरस्वती पूजन करण्याची प्रथा आहे. मुले पाटीवर सरस्वतीचे प्रतिकात्मक चित्र काढून त्या पाटीची पूजा करतात. पुस्तकांची आणि वह्यांचीही पूजा होते. प्रारंभी एक ऋषीविषयक लोकोत्सव होता. पेरलेल्या शेतीतील पहिले पीक यावेळी घरात येई. यावेळी शेतकरी उत्सव करत असत. ग्रामीण भागात शेतीतील धान्याचा तुरा आपल्या फेट्यात लावण्याची पद्धत प्रचलित आहे. काही लोक ते कानावर खोचतात तर काही टोपीवर लावतात. 3.5 मुहूर्तातील एक मुहूर्त मानल्या गेलेल्या विजयादशमीला शुभ कार्य करतात. नवीन वाहने, वास्तू तसेच कपड्यांची खरेदी, सोन्याची खरेदीही होत असते. त्यानंतरचा सण म्हणजे कोजागरी पौर्णिमा. शरद ऋतूतील उत्सव आणि पूजाविधी. हिंदू मान्यतेनुसार या पौर्णिमेच्या दिवशी साक्षात लक्ष्मी देवी चंद्रमंडळातून येऊन पृथ्वीवर उतरते आणि मध्यरात्री कोजागृती म्हणजे कोण जागत आहे असे म्हणत मनुष्याचे प्रयत्न पाहत पृथ्वी तलावर संचार करीत असते अशी धारणा आहे. मान्यता आहे की कोण जागे आहे याचा मतिरार्थ की कोण सजग आहे, कोण ज्ञानासाठी आतुर आहे असे देवी विचारत असते. महाराष्ट्रात अनेक घरात कोजागिरी पौर्णिमेला दूध आटवले जाते आणि रात्री 12 वाजता त्या दुधामध्ये चंद्राचा प्रकाश पाहिला जातो आणि देवीचा प्रसाद म्हणून ते दूध ग्रहण केले जाते. अशी आख्यायिका आहे की या प्रसादातून देवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि ही प्रथा पूर्ण महाराष्ट्रभर पाळली जाते. त्यानंतर येते ती दिवाळी.
सर्वात महत्त्वाचा, मोठा आणि खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा सण म्हणजे दीपावली. दिवाळी प्रमुख हिंदू सण आणि एक उत्सव. दिवाळी किंवा दीपावली हा एक प्रमुख हिंदू सण आहे. हा दीपोत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. या सणाला घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात. उंच जागी आकाश दिवा लावला जातो. घराबाहेर रांगोळी काढून सुशोभन केले जाते. पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी आश्विन व कार्तिक या महिन्याच्या संधिकालात हा सण येतो. आश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया हे 6 दिवस या सणांचे असतात. हा सण साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान येत असतो. या सणाला भारतात बऱ्याच ठिकाणी सुट्टी असते. हा एक पवित्र हिंदू सण आहे जो वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक आहे. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस. आश्विन कृष्ण द्वादशी म्हणजेच गोवत्स द्वादशी वसुबारस हा सण साजरा केला जातो. वसुबारस याचा अर्थ वसु म्हणजे द्रव्य, धन, त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. भारताची संस्कृती कृषीप्रधान असल्याने या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. या दिवशी संध्याकाळी गायीची पाडसासह पूजा करतात. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. ज्यांच्या घरी गुरे वासरे आहेत त्यांच्याकडे या दिवशी पुरणांचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळदी कुंकू, फुले अक्षदा वाहून फुलांच्या माळा त्यांच्या गळ्यात घालतात. निरंजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात होते. पुष्कळ स्त्रियांचा हा दिवशी उपवास असतो. या दिवशी गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे, सुख लाभावे म्हणून ही पूजा केली जाते. त्यानंतर दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. आश्विन कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे. कथित भविष्यवाणीप्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या 16व्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाचे सर्व सुखी उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर 4था दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. त्या रात्री त्याची पत्नी त्या झोपू देत नाही. त्याच्या अवतीभोवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाच्या प्रवेशद्वारावर असे सोन्या चांदीने भरून रोखले जातात. सर्व महालात मोठ्या मोठ्या दिवाणी लखलखीत प्रकाश केला जातो. वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून पत्नी त्याला जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. या कारणास्तव यम आपल्या जगात म्हणजे यमलोकात परततो. अशा प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचतात अशी आख्यायिका आहे. म्हणूनच या दिवसात यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. त्याने अपमृत्यू टळतो असा समज आहे. धनत्रयोदशीबद्दल अजून एक दंतकथा आहे. ती म्हणजे जेव्हा असुराबरोबर इंद्रदेव आणि महर्षी दुर्वास यांचा शाप निवारणाकरता समुद्रमंथन केले तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रकट झाली. तसे समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आले. म्हणून धन्वंतरीचीही पूजा या दिवशी केली जाते. धन्वंतरी हा वैद्यराज असून त्यांच्या हातातील कमंडलू अमृताने भरलेला असतो असेही म्हटले आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्यमंडळी या दिवशी धन्वंतरी देवांची पूजा करतात. लोकांस प्रसाद म्हणून कडुलिंबाच्या पानांची बारीक केलेली तुकडे व साखर असे लोकांना देतात. यात मोठा अर्थ आहे. धन्वंतरी हा अमृता देणारा आहे हे त्यातून प्रतीत होते. कडुलिंबाची 5-6 पाने जर रोज खाल्ली तर व्याधी होण्याचा संभव नाही असे काही जणांची समजूत आहे. कडुलिंबाचे एवढे महत्त्व आहे म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो. या दिवशी वस्त्रालंकार खरेदी करणे शुभ मानतात. उपवास करून घरातले द्रव्य व अलंकार पेटीतून काढून ते साफसूफ करतात. कुबेर, विष्णू, लक्ष्मी, योगिनी, गणेश, नाग आणि द्रव्यनिधी यांची पूजा करून पायसाचा नैवेद्य दाखवतात.
हा दिवस भारतात राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणूनही साजरा होत असतो. तसेच या दिवशी अनेक ठिकाणी स्त्रिया अंगाला उटणे लावून अभ्यंगस्नानही करत असतात. त्यानंतरचा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. नरक चतुर्दशी या सणाशी संबंधित नरकासूर वधाची आख्यायिका प्रचलित आहे. नरक चतुर्थीच्या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलमानी राजवटीतून सोडवले. नरकासुराने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले व अवैध्यताचा म्हणजेच कुणाकडूनही वध होणार नाही असा वर मागून घेतला. त्या वराच्या योगाने त्याने अनेक राज्यांना हरवून त्यांची कन्या व त्या राज्यातील स्त्रियांचे अपहरण केले. नरकासुराने अशा एकूण 16,100 स्त्रियांना पळवून नेले व माणी पर्वतावर एक नगर वसून त्यांना तेथे बंदी करून ठेवले. त्याने अगणित संपत्ती लुटली व अशाच हवेपोटी त्याने हव्यासापोटी देवमाता आदितीचे कुंडले व वरुणाचे विशाल छत्रही बळकावले. त्याला मिळालेल्या या वरामुळे तो देव गंधर्व व मानवांना तापदायक झाला होता. अनेक गिरिदुर्गांनी वेढलेल्या प्रयोग ज्योतिषपूर हे नगर त्याची राजधानी होती. ही राजधानी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या खंदकांनी, अग्नी, पाणी इत्यादींनी वेढलेली होती. या राजधानीवर कृष्णाने गरुडावर स्वार होऊन चाल केली. कृष्णाने नरकासुराचा देहाचे 2 तुकडे करत त्याचा वध केला. नरकासुर वधाने देवी देवतांना तसेच प्रजेला आनंद झाला. नरकासुराच्या बंदिवासातील कुमारिकांना त्यांचे स्वजन स्वीकारणार नाहीत हे जाणून कृष्णाने 16,100 कन्यासोबत विवाह केला व त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. कृष्णाच्या पराक्रमाने स्मरून म्हणून अश्विन कृष्ण चतुर्दशी म्हणजेच नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो. नरक चतुर्दशीच्या दिवशी अलक्ष्मी पहाटे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करावायचे आहे. तेव्हाच आत्म्यावरील अहंगाचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल असा यामागील संकेत आहे. या दिवशी अभ्यंग स्नानाचे महत्त्व असते. सकाळी लवकर उठून संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून सुवासिक उटणे लावून सूर्योदयापूर्वी केलेले स्नान म्हणजे अभ्यंग स्नान. या दिवशी पहाटे यमासाठी नरकात म्हणजे आधुनिक परिभाषेत घरातील आदल्या दिवशी घासून पुसून स्वच्छ केलेल्या स्वच्छतागृहात पंथी लावण्याची प्रथा आहे. वर्षक्रिया, कौमिद, धर्मसिंधू इत्यादी ग्रंथामध्ये सांगितले आहे की अश्विन कृष्ण चतुर्दशी आणि अमावस्येतील संध्याकाळी लोकांनी आपल्या हातात मशाली घेऊन त्या आपल्या दिवंगत पूर्वजांसाठी दाखवाव्यात आणि प्रार्थना करावी. नरक चतुर्दशीच्या पहाटेपासून फटाके उडवायला सुरुवात होते. तिचा शेवट भाऊबीजेच्या रात्री होतो. त्यानंतर घरात उरलेले फटाके तुळशीच्या लग्नादिवशी उडवून संपवतात. त्यानंतर येते ते लक्ष्मीपूजन. आश्विन अमावस्येस लक्ष्मीपूजन केले जाते. या दिवशी प्रदोष काळी म्हणजे संध्याकाळी लक्ष्मीचे पूजन केले जाते. लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे. त्यामुळे शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अनेक घरात श्री सूत पीठापठणही केले जाते. व्यापारी लोकांच्या हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंगस्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. महाराष्ट्रात लक्ष्मीपूजनाला भेंड, बताशे, साळीच्या लाह्यांचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. या दिवशी लोक स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवीन केरसुनी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळदी कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात. केरसुनीने घर स्वच्छ होऊन घरातील अलक्ष्मी म्हणजे दारिद्र्य दूर होते असे मानले जाते. प्राचीन काळी या रात्री कुबेर पूजन करण्याची रीत होती. कुबेर हा देवांचा खजिनदार आहे. धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो. दीप प्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करून त्याची पूजा करणे हा मूळचा सांस्कृतिक कार्यक्रम होता. परंतु गुप्त काळात वैष्णव पंथाला राजाश्रय मिळाल्याने आधी कुबेराबरोबर लक्ष्मीचीही पूजा होऊ लागली. भारतात विविध ठिकाणी झालेल्या उत्खननात कुशाण काळातील अनेक मूर्ती सापडल्या आहेत.
त्यामध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र दर्शविले आहेत. काही मूर्तीमध्ये कुबेर त्यांची पत्नी इरितीसहही दाखविला आहे. यावरून असे दिसते की प्राचीन काळी कुबेर आणि त्यांची पत्नी इरिती यांची पूजा केली जात असावी. कालांतराने इरिताचे स्थान लक्ष्मीने घेतले आणि पुढे कुबेराच्या जागी गणपतीला प्रस्थापित केले गेले. अलक्ष्मी म्हणून ज्या देवतेला मध्यरात्री हाकलून देण्याची प्रथा आहे तीच खरी या सणाची इष्ट देवता असल्याचेही म्हटले जाते. जिला ज्येष्ठा, षष्ठी व सटवी निऋती या नावाने ओळखतात. निऋत्री ही सिंधू संस्कृतीतील मातृदेवता समजली जाते. तिला ब्राह्मणी संस्कृतीने अलक्ष्मी म्हणून तिरस्कारले असले तरी ती राक्षसांची लक्ष्मी आहे असे देव मानत असल्याने उल्लेख दुर्गा सप्तमी शतीमध्ये आढळतो. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने आर्थिक व्यवहारातील सचोटी व नीती आणि अर्थप्राप्तीचे साधनाविषयी कृतज्ञता अशी 2 महत्त्वाची मूल्ये मनात रुजतात. ही या पूजेची विशेषता आहे. भगवान महावीर मोक्षाला गेल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी महावीरांचे प्रमुख शिष्य गौतम गणधर यांना केवळ ज्ञान प्राप्त झाले म्हणून दिवाळीच्या संध्याकाळी लक्ष्मीपूजन केले जाते. ते संपत्तीरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी नव्हे तर मोक्ष लक्ष्मी किंवा आत्मकल्याणरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी. गणधर त्याच दिव्य ध्वनी सर्वसामान्यापर्यंत पोहोचवितात. दिवाळीसाठी पूर्वी जमिनीवर आणि राजस्थानातील प्रथेप्रमाणे तांदळाच्या ओल्या पिठाची रांगोळी काढतात. त्याला मांडणे असेही म्हणतात. त्यावर पाट मांडून लक्ष्मीपूजन किंवा ओवाळणी आदी विधी केले जातात. अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रभर लक्ष्मीपूजनाचा दिवस संध्याकाळी साजरा केला जातो व त्या दिवशी आकाशभर फटाक्याची आतिषबाजी दिसून येते आणि सर्वत्र प्रकाश झालेला आकाशात आपल्याला दिसून येतो. त्यानंतर येते ती बलिप्रतिपदा. कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो. हा दिवस दिवाळी पाडवा म्हणूनही ओळखला जातो. या दिवशी बळीराजाचे रांगोळीने चित्र काढतात व त्याची पूजा करतात आणि इडापिडा टळो व बळीचं राज्य येवो असे म्हणतात. 3.5 मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे. शेतकरी पहाटे स्नान करून डोक्यावर घोंगडी घेतात व एका मडक्यात कणकेचा पेटता दिवा घेऊन शेतात जातात. ते मडके शेताच्या बांधावर खड्डा करून पुरतात. काही ठिकाणी बळीची अश्वारूढ प्रतिमा करून तिची पूजा केली जाते. शेणाचा बळीराजा करण्याची प्रथाही अस्तित्वात आहे. या शेणाला शुभा असेही म्हणतात. असा हा लोककल्याणकारी राजा बळी त्याच्या पूजनाचा दिवस या दिवशी विक्रम संवत सुरू होतो. पाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मी प्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. व्यापारी लोकांच्या जमा खर्चाच्या किर्दखतावणीच्या नवीन वह्या या दिवशी सुरू होतात. नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळदी कुंकू, गंध, फूल, अक्षदा वाहून पूजा करतात. व्यापारी या दिवशी मुहूर्ताने व्यवहारसुद्धा सुरू करतात. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी घालतो. नवविवाहित दाम्पत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. यालाच दिवाळ सण म्हणतात. या निमित्त या दिवशी जावयास आहेर करतात. दक्षिण भारतात या दिवशी बलीची प्रतिमा तयार करून ती गोठ्यात ठेवतात व तिची पूजा करतात. गाई बैलांना रंग लावून रंग माळून माळा घालून सजवतात. पाताणे प्रभू लोकात बळीची अश्वारूढ प्रतिमा उंच जागी उभी करून तिच्या भोवती 21 दिव्यांची मांडणी करण्याचीही प्रथा आहे. गोवर्धन पूजा. मथुरेकडील लोक बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी गोवर्धन पर्वताची पूजा करतात. ते ज्यांना शक्य नसेल ते गोवर्धनाची प्रतिकृती करून त्याची पूजा करतात. अन्नकूट म्हणजे वास्तवात गोवर्धनाची पूजा होय. प्राचीन काळी हा उत्सव इंद्रिय पित्तार्थ होत असे, पण वैष्णव संप्रदाय बलवान झाल्यावर इंद्रपूजेचे रूपांतर गोवर्धन पूजेत झाले. विविध प्रकारची पक्वान्ने आणि खाद्यपदार्थ तयार करून ते कृष्णाच्या मूर्तीच्या पुढे मांडणे व कृष्णाला त्याचा नैवेद्य दाखवणे याला अन्नकूट असे म्हणतात. त्यानंतर येते ते भाऊ बहिणीचा सण म्हणजे भाऊबीज. कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो. या दिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला यमद्वितीया असेही नाव मिळाले.
असे मानले जाते. बंधू भगिनीचा प्रेम संवर्धनाचा हा दिवस आहे. या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीच्या ताटात ओवाळणी देऊन बहिणीचा सत्कार करतो. भावा बहिणीच्या नात्याचा एक तरी सण प्रत्येक समाजात असतोच. भाऊबीजेच्या दिवशी चित्रगुप्ताची पूजा होते. हा दिवस कायस्थ समाजाचे लोक चित्रगुप्ताची जयंती म्हणूनही साजरा करतात. दिवाळी हा सण भारतभर साजरा केला जातो. महाराष्ट्रात तर खूप उत्साहाने साजरा केला जातो. दिवाळीच्या सणात पाचही दिवस घरासमोर पणत्या लावल्या जातात. घरावर आकाशकंदील लावला जातो. मुलांसाठी तर ही एक पर्वणीच असते, कारण त्यांच्या शाळेला सुट्ट्या दिलेल्या असतात, तेही खास दिवाळी साजरी करण्यासाठी आणि फटाक्याची आतिषबाजी करण्यासाठी. दिवाळीमध्ये अनेक विशेष महत्त्व आहे ते फराळाला. दिवाळीत अनेक गोडाधोडाचे पदार्थ केले जातात. करंजा, लाडू, चिवडा, बुंदीचे लाडू, शंकरपाळे या फराळाच्या वासानेच पूर्ण वातावरण सुगंधित होते. त्याबरोबर दिवाळीमध्ये रांगोळीलाही तितकेच महत्त्व आहे. घर आणि अंगण हे रांगोळीने सजवले जाते. प्रत्येक घरावर रोषणाई केली जाते. 5 दिवस प्रत्येकाच्या घरी एक नवीन उत्साह संचारलेला असतो. मुलांमध्ये उत्साह असतो आणि वातावरणात एक आल्हाददायकता असते, कारण माणसाची मनही फुललेली असतात आणि घरात मेजवानीनेही मनेही तुडुंब भरलेली असतात. अशी ही दिवाळी महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात खूप आनंदाने साजरी केली जाते. त्यानंतर येतो तो मार्गशीर्ष महिना. मार्गशीर्ष हा भारतीय पंचांगानुसार वर्षातील 9वा महिना आहे. यालाच अग्रहायण किंवा अगहन असेही म्हटले जाते. हा 30 दिवसांचा असतो. हा हिंदू पंचांगाप्रमाणे 9वा महिना आहे. हा महिना सर्वोत्तम असे श्रीकृष्ण भगवद्गीतेत सांगितलेला आहे. मार्गशीर्ष महिन्याला हिंदीत अगहन म्हणतात. बहुधा मार्गशीर्ष महिन्यात केव्हा तरी सूर्य धनु राशीत प्रवेश करतो, त्या दिवशी धनुर्मास किंवा खरमास सुरू होतो. मार्गशीर्ष महिना हा ग्रेगोरियन कॅलेंडरच्या नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात येतो. मार्गशीर्ष महिन्यातला पहिला सण म्हणजे नागदिवाळी. नागदिवाळी हा मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला साजरा केला जातो. हिंदू सण आहे. या दिवशी नागप्रतिमेची पूजा करण्याचा व घरात जेवढे पुरुष असतील त्यांच्यातील प्रत्येकाच्या नावाने एक एक पक्वान्न करून त्यावर दिवा लावण्याची प्रथा आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी दिवा हे दीर्घायुष्याचे प्रतीक व नाग हे कुलाच्या मूळ पुरुषाचे प्रतीक मानले जाते. या मूळ पुरुषाच्या कृपेने घरातल्या ह्यात पुरुषांना दीर्घायुष्य लाभावे असा हेतू असतो. श्रावण शुद्ध पंचमीप्रमाणेच मार्गशीर्ष शुद्ध पंचमीलाही नागाची पूजा केल्याने व व्रत केल्याने फलप्राप्ती होते अशी आख्यायिका आहे. त्यानंतर येते ती चंपाषष्ठी. चंपाषष्ठी म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही तिथी. मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते. मणिमल्ल या 2 दैत्याचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकटमुक्त केले. या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात साजरा केला जातो. त्यानंतर येते ती दत्तजयंती. दत्तजयंती ही हिंदू पंचांगात असलेल्या मार्गशीर्ष पौर्णिमा या तिथीला साजरी केली जाते. हा दिवस म्हणजे भगवान दत्तात्रेय यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. दत्त जयंतीच्या दिवशी दत्ताच्या देवळात भजन कीर्तन होते. संध्याकाळच्या वेळी दत्ताचा जन्म झाला असे मानतात, त्यामुळे त्यावेळी जन्माचे कीर्तन असते. देवळावर रोषणाई केली जाते. पालखीतून भगवान दत्तात्रेय यांची मिरवणूक निघते. भारताच्या विविध प्रांतात या उत्सवाचे आयोजन एका आठवडाभरही केले जाते. या उत्सवात संगीत तथा नृत्य क्षेत्रातील विविध कलाकार येऊन आपली कला सादर करतात. अशा कार्यक्रमाचे विशेष आयोजन केले जाते. केवळ शहरातच नव्हे तर लहान लहान गावातही हा उत्सव उत्साहाने संपन्न केला जातो. आलेल्या भक्तांसाठी अन्नदान आणि प्रसादाचीही व्यवस्था केली जाते. त्यानंतर येतो तो पौष महिना. पौष हा एक भारतीय पंचांगानुसार वर्षातील 10वा महिना आहे. हा महिना 30 दिवसांचा असतो.
पौष महिना हा ग्रेगोरियन कॅलेंडरच्या डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात येतो. पौष महिन्यात येणारी मकर संक्रांत ही 14 जानेवारी या तारखेच्या आसपास येत असते. मकर संक्रांत. मकर संक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेती संबंधित सण आहे. सौर कालगणनेनुसार संबंधित असा हा महत्त्वाचा भारतीय सण आहे. भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. या दिवसामध्ये शेतात आणि मळ्यामध्ये आलेल्या धान्याचे वाण म्हणून एकमेकांना स्त्रिया वाण देतात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाच्या ओंब्या, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात. बायका उखाणे घेतात. हा सण जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगानुसार पौष महिन्यात येतो. मकर संक्रांतीला महाराष्ट्रात नुसतेच संक्रांत असे म्हणतात. महाराष्ट्रात हा सण 3 दिवस साजरा करतात. यास भोगी म्हणजे सामान्यतः 14 जानेवारी, त्यानंतर संक्रांत म्हणजे सामान्यतः 15 जानेवारी व किंक्रांत म्हणजे सामान्यतः 16 जानेवारी अशी नावे आहेत. संक्रांतीस आप्तस्वकीयांना आणि मित्रमंडळींना आणि लहान मुलांना तिळगुळ म्हणजे तिळाचे लाडू, वड्या किंवा तिळाचा हलवा असे स्त्रियांना वाण म्हणून वाटतात. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणतात. स्नेही वृद्धिंगत होतात. शुभकामना दिली जाते. विवाहित स्त्रिया या दिवशी आणि या दिवसापासून हळदी कुंकू करतात. रथसप्तमी हा संक्रांतीच्या हळदी कुंकवाचा शेवटचा दिवस असतो. मराठी स्त्रिया संक्रांतीच्या दिवशी आवर्जून काळी साडी घालतात. सुवासिनीसाठी हे संक्रांत हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो. संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत प्रत्येक सुवासिनी स्त्रिया आपल्या घरी हळदी कुंकवाचा सण ठेवतात आणि वाण म्हणून प्रत्येक सुवासिनी स्त्रीला एक वस्तू अर्पण केली जाते. तसेच वाण म्हणून सुगडाचीही पूजा प्रत्येक घरी महाराष्ट्रात केली जाते. तसेच संक्रांतीच्या वेळेस लहान मुलांना बोर नाणंही केलं जातं. तर मोठ्यांसाठी संक्रांत म्हणजे पतंगबाजीसाठी एक उत्साहच असतो. घरोघरी प्रत्येकाच्या अंगणात आणि गच्चीवर आपल्याला अनेक मुलं व पुरुष मंडळी, महिलासुद्धा पतंग उडवताना जिकडे तिकडे दिसतात. त्यानंतर येते ती महाशिवरात्री. भगवान शंकर यांच्या पूजनाचा आणि व्रताचा हा विशेष दिवस. माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात महाशिवरात्र म्हणतात. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास संपवतात. उत्तर भारतात हाच दिवस फाल्गुन महिन्यात गणला जातो. तर इंग्रजी महिन्याप्रमाणे हा दिवस फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येत असतो. भारतातील आणि महाराष्ट्रातील अनेक शिव मंदिरात महाशिवरात्री हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आणि उत्सवात साजरा केला जातो. फाल्गुन हा भारतीय पंचांगानुसार वर्षातील 12वा महिना आहे. फाल्गुन हा हिंदू पंचांगाप्रमाणे 12वा महिना असतो. या महिन्यात होळी हा सण येतो. फाल्गुन महिन्यात श्रीमुख फाल्गुन व भाव फाल्गुन आदी प्रकार असतात. अर्जुनाचा जन्म श्रीमुख फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला झाला. तर नकुल सहदेव यांचा जन्म भाव फाल्गुन महिन्यात अमावस्येच्या दिवशी झाला. फाल्गुन शुद्ध द्वितीयेला फुलेरा दूज म्हणतात. हा सण फाल्गुन महिन्यातला सर्वात शुभ आणि धार्मिक समजला जातो. या दिवशी श्रीकृष्ण होळीच्या सणात भाग घेतो आणि रंगाऐवजी रंगबिरंगी फुलांनी होळी खेळतो. फाल्गुन महिन्यातल्या शुद्ध एकादशीला अमलका एकादशी असे, कृष्ण एकादशीला पापमोचनी एकादशी म्हणतात. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळी पौर्णिमा असते. या दिवशी होलिका दहन होते. शुक्ल अष्टमीपासून ते पौर्णिमेपर्यंतच्या काळाला होलाष्टक म्हणतात. फाल्गुन वद्य षष्ठीला एकनाथ षष्ठी म्हणतात. फाल्गुन हा हिंदू कालगणनेप्रमाणे वर्षाचा शेवटचा महिना किंवा 12वा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेच्या सुमारास फाल्गुनी नक्षत्रास चंद्र असतो, म्हणून याला फाल्गुन हे नाव पडले आहे. याला तपस्या असेही नाव आहे. शिशिर ऋतूतील हा दुसरा महिना आहे. यातील पौर्णिमा व अमावस्या या तिथी 14
मनवाद्री तिथीप्रमाणे आहेत. या महिन्याच्या पौर्णिमेस होळी, वद्य प्रतिपदेस धुलिवंदन आणि वद्य पंचमीला रंगपंचमी सण येतात. याशिवाय श्री रामकृष्ण परमहंस यांची जयंती शुद्ध द्वितीयेस तुकाराम बीज व वद्य द्वितीयेस नाथषष्ठी ही वैद्य षष्ठी, वैद्य तृतीयेस शिवजयंती असल्याचे काहींचे मत आहे. दक्षिण भारतातील बहुतेक देवस्थानांचे उत्सव फाल्गुनात असतात. भारताच्या राष्ट्रीय पंचांगाचा फाल्गुन महिना 30 दिवसाचा असून तो लीप वर्षात 19 वा एरवी 22 फेब्रुवारी सुरू होतो. फाल्गुन महिन्यात येणारा सण म्हणजे होळी. हा एक भारतीय सण असून तो उत्सवात साजरा केला जातो. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण भारतामध्ये, विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा सण आहे. होळी हा उत्सवाला होळी पौर्णिमा, होलिका उत्सव, होलिका दहन अशी विविध नावे आहेत. महाराष्ट्रात काही ठिकाणी या सणाला शिमगा असेही म्हणतात. तसेच धुळवड आणि रंगपंचमीही साजरी केली जाते. महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चार जाळतात आणि येतात आणि पेटलेल्या होळीभोवती बोंबा मारत लोक प्रदक्षिणा घालतात. होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखवतात. महाराष्ट्रात पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याची रीत आहे. होळीनंतर 5 दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो. याला धुळवड असेही म्हणतात. या दिवशी होळीची रक्षा अंगाला फासली जाते किंवा ओल्या मातीत लोळण घेतली जाते. एकमेकांना गुलाल लावून रंगाची उधळण करणे, सर्वांनी एकत्रित येऊन बंधुभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पाहिले जाते. होळीच्या सणादिवशी होलिका दहनाचीही आख्यायिका आहे. लहान मुलांना पीडा देणाऱ्या होलिका, डोंडा, पुतना यासारख्या राक्षसांच्या दहनाच्या कथामध्ये या उत्सवाच्या परंपरेचा शोध काही लोक घेतात. भगवान विष्णूचा भक्त असलेल्या प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकशिपूने धाडलेल्या होलिका देवतेचे श्री विष्णुदेवाने वध केला होता. होलिकेला वर होता की तिला अग्नी जाळू शकणार नाही, परंतु प्रल्हादाला जाळण्यासाठी तिने त्याला मांडीवर घेऊन अग्निकुंडात प्रवेश केला. प्रल्हाद बचावला व होलिकेचे दहन झाले अशी आख्यायिका प्रचलित आहे. अशा प्रकारे हिंदूच्या इतर सणाप्रमाणे होलिका दहन देखील वाईटावर चांगल्या विजयाचे चांगले प्रतीक आहे. वाईट गोष्टीवर विजय मिळवणे ही या सणाची व्याख्या आहे. धुलिवंदन हा एक रंगाचा उत्सव असून हा सण होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरा करतात. त्यास धुळवड असेही म्हटले जाते. या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी असते. हा सण फाल्गुन कृष्ण प्रतिपदेला साजरा करतात. परंपरेप्रमाणे या दिवशी होलिका दहनाची राख एकमेकांना लावतात. कोकणात प्रत्येक गावाचे धुलिवंदन वेगवेगळ्या दिवशी असू शकते. त्यानंतर येते ती रंगपंचमी. रंगपंचमी म्हणजे होळीशी संबंधितच हा उत्सव आहे. रंगपंचमी हा सण आहे. फाल्गुन कृष्ण पंचमी या तिथीला रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. धुलिवंदनापासून सुरू होणाऱ्या वसंत उत्सवाला रंगपंचमीच्या दिवशी 5 दिवस पूर्ण होतात. रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण. या दिवशी एकमेकांना वेगवेगळे रंग लावून उत्सव साजरा केला जातो. प्रत्येक आबाल वृद्ध लहान थोर मंडळी एकमेकांना वेगवेगळे रंग लावून सर्वजण रंगात न्हातात आणि आपला आनंद साजरा करतात. अशा प्रकारे आपल्या भारतात आणि महाराष्ट्रात आपल्या हिंदू संस्कृतीची जडणघडण करण्यासाठी असे सण आणि उत्सव साजरे केले जातात, जेणेकरून प्रत्येक व्यक्तीमध्ये एकोपा आणि सामाजिक जाणीव निर्माण होईल आणि प्रत्येकामध्ये बांधिलकी निर्माण होईल. त्याचप्रमाणे आपल्या भारतामध्ये 2 राष्ट्रीय सणही तितकेच महत्त्वाचे आहेत. हेही सण तितक्याच आनंदाने आणि उत्साहाने संपूर्ण भारतभर साजरे केले जातात. त्यातील एक महत्त्वाचा सण जो की आपण आपल्या आत्मीयतेतून साजरा करतो तो म्हणजे आपला स्वातंत्र्य दिन म्हणजेच 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी आपल्याला या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. तो स्वातंत्र्य दिन आपण खूप मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने संपूर्ण भारतभर साजरा करत असतो. तो एक सर्वांसाठी आनंदाची पर्वणीच असतो. तसेच आपल्या भारत देशासाठी आणखीन एक दुसरा महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण देणारा सण म्हणजे 26 जानेवारी. 26 जानेवारी हा दिवस म्हणजे आपल्या भारत देशासाठी प्रजासत्ताक दिवस. हा दिवसही संपूर्ण भारतभर
तितक्याच आनंदात साजरा केला जातो. हे दोन्ही राष्ट्रीय सण जरी असले तर पूर्ण राष्ट्रभर साजरे केले जातात. प्रत्येक प्रांतात साजरे केले जातात. प्रत्येक प्रांतानुसार वेगवेगळे सण जरी साजरे केले जात असले तरी या सणांना खूप महत्त्वाचे स्थान आहे. भारत मातेला वंदन करणारे हे दोन्ही सण पूर्ण देशभर साजरे केले जातात. अशा प्रकारे आपला भारत देश हा वेगवेगळ्या प्रांतांनी वेगवेगळ्या राज्यांनी नटलेला आहे. प्रत्येक राज्याची भाषा वेगळी, प्रत्येक राज्याची वेशभूषा वेगळी, त्याचप्रमाणे प्रत्येक राज्याचे सणही वेगळे. प्रत्येक राज्यात वेगवेगळे सण जरी साजरे केले जात असले तर ते सण साजरे करण्यामागची भावना ही भारतातल्या प्रत्येक भारतीयांची सारखीच असते. त्यामागची भावना ही आनंद, उत्सव, एकोपा आणि एकजूट हीच असते. प्रत्येक प्रांतामध्ये सण जरी वेगवेगळे असले तर तो सण साजरा करण्यामागचा मतितार्थ एकच असतो की प्रत्येकाला आनंद देणे, प्रत्येकाने आनंद उपभोगणे आणि सर्वांनी प्रत्येक सण फक्त आणि फक्त आनंदासाठी साजरा करणे आणि पूर्ण समाजामध्ये एक उत्सव निर्माण करणे. या उत्सवातूनच भारतातली नवे महाराष्ट्रातली प्रत्येक राज्यातली संस्कृती हे सणावारामधून उत्सवामधून पुढे जात असते आणि याचे संस्कृतीचे दर्शन होत असते. सण उत्सव म्हणजे आपला इतिहास समोर जाणे, आपली संस्कृती पुढे जाणे, आपले संस्कार पुढे जाणे. यातूनच आपल्याला आपल्या राज्याचे, आपल्या देशाचे महत्त्व कळते. हा विविधतेने नटलेला देश, हा विविधतेने नटलेला महाराष्ट्र, या महाराष्ट्राचा आम्हा सर्वांना सार्थक अभिमान आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.